हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण अगदी सोपी, इन्स्टंट आणि युनिक अशी रेसिपी घेऊन आलेलो आहोत आणि ती म्हणजे केळ्याची भजी। केळीची भजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तर आपण इथे 2 कच्ची केळी घेतलेली आहेत। याची सालं आपल्याला आता व्यवस्थित काढून घ्यायची आहेत। तुम्ही चाकूच्या साहाय्याने किंवा सोलनच्या साहाय्याने सुद्धा ही सालं काढून घेऊ शकता, जसं सोपं पडेल तशी सालं काढून घ्या। आता दोन्ही केळ्या आपण सोलून घेतलेल्या आहेत। याच्यात आपल्याला भजी करायची, त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा केळीचे काप करून घेऊयात छोटे छोटे। इथे आपण उभे काप केलेले आहेत, तुम्ही गोल सुद्धा कापून घेऊ शकता। खूप पातळ सुद्धा नाहीयेत आणि अतिशय जाड सुद्धा नाहीयेत, तुम्ही इथे पाहू शकता थिकनेस। आता आपण भजीसाठी बॅटर तयार करून घेऊयात। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे एक भांड घेतलंय। एक मोठा चमचाभर इतकं बेसन पीठ आपण यामध्ये घेतलेलं आहे। जितक्या केळ्या तुम्ही घ्याल तितक्या पद्धतीने तुम्ही बेसन पीठ घेऊ शकता। त्यानंतर आता यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकायचं, साधारणतः 1.5 छोटा चमचा लाल तिखट यामध्ये टाकलेला आहे। पाव चमचा हळद आणि पाव चमचा गरम मसाला आपण इथे वापरलाय। त्यानंतर आता चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचंय। आता यामध्ये पाणी टाकून छान असं बॅटर तयार करून घेऊयात। इथे तुम्ही पाहू शकता ह्या कन्सिस्टन्सी मध्ये आपण हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे। अगदी छान झालंय। आता आपल्याला लगेचच भजी काढून घ्यायची, त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेऊयात। तेल मस्त असं गरम झालं की केळीचा एक एक काप घ्यायचा। अशा पद्धतीने बेसनामध्ये आपण डिप करून घेतलाय आणि तो अलगद तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे। आता इथे आपण केळी उभी चिरून घेतली, त्यामुळे जास्त भजी यामध्ये बसणार नाहीत। आपण साधारणतः 4 ते 5 एका वेळी टाकू शकतो भजी। आता मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे भजी होऊन द्यायचे आहेत। एका साइडने छान असे भजी फ्राय झाले की आपण ते पलटून दुसऱ्या साइडने सुद्धा फ्राय करून घेणार आहोत। तुम्ही जर भाजी मार्केटमध्ये गेलात तर कच्ची केळी तुम्हाला अगदी इझिली कुठल्याही भाजी मार्केटमध्ये अवेलेबल होतील। अतिशय सोप्या पद्धतीने हे भजी बनतात, अजिबात कष्ट लागत नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे भजी गरमागरम खायला खूप छान लागतात। तुम्ही नुसतेच हे भजी खाऊ शकता। गार झाले की हे भजी खायला तितकीशी मजा येत नाही, गरमागरम असतील तर भजी एकदम छान लागतात। आपण एरवी बटाट्याची भजी खातो, त्याच्याऐवजी तुम्ही घरी हे केळीचे भजी बनवून खाऊ शकता। पौष्टिक सुद्धा आहेत आणि चमचमीत काहीतरी सुद्धा खायला भेटतं। अतिशय सोपी आणि युनिक अशी रेसिपी आहे। नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्स आणि आनंदी राहा।